या ठिकाणी साहित्य संमेलन उधळून लावण्याची भाषा करणं हे मुळात गैर आहे, चुकीचं आहे। एकनाथ शिंदे, तुम्ही असं म्हणताय ही भाषा गैर आहे। एक प्रश्न आहे, अशा प्रकारची त्यांची जी भूमिका आहे ती कुठेही माघारी घेत नाहीयेत, तुम्ही काय करणार आहात त्यांची झुंडशाही जर कायम राहिली तर? नाही बघा, मी कालच म्हणालो आहे, हे साहित्य संमेलन हे कुठल्याही पक्षाचं नाहीये, हे ठाणेकरांचं आहे आणि ठाण्यात होतंय ते ठाणेकरांचा गौरव आहे आणि त्यामुळे सगळ्यांनीच ते यशस्वी करण्याचं ठरवलेलं आहे। आणि मी कालही सांगितलंय आणि आजही सांगतोय की त्यांनी कुठल्याही या कार्यक्रमाला गालबोट लावू नये, लावण्याचा प्रयत्न करू नये। ठाण्यात हे सहन केलं जाणार नाही। त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि जे काही भांडण त्यांचं आहे ते भांडावं। बरोबर आहे, सहन करणार नाही। दाखरू सोमण, एकनाथ शिंदेनी भूमिका स्पष्ट केली आहे, सहन केलं जाणार नाही। याचा अर्थ काय करणार आहेत ते आपल्याला कळेलच। एक गोष्ट आहे की हे साहित्य संमेलन चवण्याशिवाय हे मराठी माणसांचं आहे। सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन हे संमेलन यशस्वी करायला पाहिजे। आणि या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे जे आहेत, आता मला सांगा, हे संमेलन अध्यक्ष आहेत आणि सर्व समावेशक संमेलन आहे। ठाणे जिल्हा सज्ज झालेला आहे हे संमेलन यशस्वी करायला। सर्व लोकप्रतिनिधी आपले पक्ष विसरून एकत्र आलेले आहेत आणि आताच एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की सर्व पक्ष एकत्र आले, सर्व नेते एकत्र आले, सर्व ठाणे जिल्हा एकत्र आले आणि सर्व मराठी माणसं हे संमेलन यशस्वी करण्यासाठी एकत्र आलेली आहेत। मग अशा वेळी संभाजी ब्रिगेड जी वारंवार भूमिका म्हणते की असं केल्यावर आमच्याकडे लक्ष दिलं जातो, आमची दखल घेतली जाते। एक गोष्ट आहे, मला वाटतं त्यांची पण आता समजूत पटेल आणि ते पण मराठीच आहेत आणि ते या मराठीच्या शारदोत्सवात सामील होतील। हा साहित्य संमेलन हा वेगळाच विषय आहे आणि तो वेगळा विषय। आणि आम्ही खरं सांगतो की आम्ही त्यांना शांततेपणे हात जोडून नम्र विनंती करतोय की आपण हा प्रश्न प्रेस्टिज इश्यू न करता आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन हे संमेलन यशस्वी करू, विचारांची देवाणघेवाण करू। इथे ज्येष्ठ साहित्यिक, मोठमोठे साहित्यिक येत आहेत, त्यांचं स्वागत करूया। सर्व मराठी माणसानं एकत्र या साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि संमेलन यशस्वी करायला पाहिजे आणि जे काही प्रश्न असतील ते आपण चर्चेनंतर सोडवता येईल। विजय चोरमारे, वारंवार काल सुद्धा अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलं होतं की नम्रतापूर्वक आवाहन करतो की अशा प्रकारचा कुठलाही दबाव टाकू नका, हिंसक मार्ग अवलंब करू नका। पण प्रवीण गायकवाड वारंवार त्याचा पुरस्कार करताना दिसतायत की आमचं हिंसक, आमचा आक्रमकपणा, आमची झुंडशाही हीच आमची खासियत आहे असं आणि आम्ही तेच करून दाखवणार आहोत असं। कितपत पटतंय तुम्हाला? मला दोन गोष्टींचा आणखी एक गोष्टीचा इथं मुद्दाम उल्लेख करावा वाटतो, म्हणजे एकनाथ गायकवाडांचं अभिनंदन, एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन अशासाठी करावं वाटतं की ते आज या टप्प्यावर शिवसेनेत असताना अशी भूमिका कोणी घेऊ नये असं मांडतात, पण अहमदनगरच्या साहित्य संमेलनात, त्या संमेलनात शिवसेनेच्या झुंडशाहीच्या दहशतीखाली अखंड संमेलन होतं। हे ते त्यांना म्हणजे साहित्य संमेलनाचा इतिहास माहिती नसल्यामुळे त्यांना कधी ज्ञात नसेल। ज्यावेळी शिवसेना प्रमुखांनी पुलंच्या संदर्भात काय अनुदार उद्गार काढले होते, त्यावेळी त्यांच्या संदर्भातला निषेधाचा ठराव यावा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भातला एकूण, तर तो ठराव येऊ नये यासाठी शिवसेनेनं सगळं संमेलन वेठीला धरलं होतं, हे त्यांना माहिती नसावं। तर ठीक आहे, हे त्यांचे काळाच्या पातळीवर लोकांना उशिरा समजतं, शहाणपण येतं, त्यानुसार त्यांना जर हे लक्षात येत असेल अशा पद्धतीनं करणं चुकीचं आहे, तर महाराष्ट्राच्या वाटचाली ही महत्वाची गोष्ट आहे। तर संभाजी ब्रिगेडवाल्यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा, तो ठरावाचा, तो संमेलनाशी संबंधित नाही, तो अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची आहे। ठराव करण्याची जबाबदारी ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ करत असतं। तर त्यांनी आपल्या या गोष्टी आणि त्यासाठी त्यांनी काही ज्या पूर्तता होत्या त्या करणं गरजेचं होतं। अजून वेळ गेली नाही। महामंडळाच्या बैठका संमेलनाच्या आदल्या दिवशी होत असते आणि समारोपाच्या आदल्या दिवशी पुन्हा त्याची महामंडळाची बैठक होत असते। तिथं त्यांनी या पद्धतीचा ठराव आणावा अशी मागणी करावी, त्यांच्याकडे द्यावं निवेदन, आणि त्यावर महामंडळानं आणि महामंडळाला हा असा ठराव करायला आज या घडला कोणती अडचण आहे असं मला वाटत नाही। कारण इतिहास संशोधकांनी मान्य केलेलं आहे, मांडलेलं आहे की शिवाजी दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजचे गुरु नाहीत आणि हे अधिकृत केलेली मांडणी महाराष्ट्र सरकारने ही मान्य केलेली आहे आणि त्यानुसार जो क्रीडा पुरस्कार दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जात होता तो बंद केलेला आहे महाराष्ट्र सरकारनं। तर ही इतकी अधिकृत गोष्ट असताना महामंडळाने ते मान्य करायला काहीच अडचण नाही मला वाटतं। आणि तो पर्याय त्यांच्या समोर खुला आहे असं यावेळी पर्याय खुला आहे। आपण प्रवीण गायकवाड यांना विचारूया। प्रवीण गायकवाड, इतके लोकशाही मार्गाने, शांततामय मार्गाने तुमचे मुद्दे सोडवण्यासाठी जर पर्याय उपलब्ध आहेत, त्या पर्यायांचा तुम्ही विचार करणार आहात का? आणि अजून सुद्धा तुम्ही जी दहशतीची, उधळून लावण्याची दिलेली धमकी आहे ती मागे घेणार आहात का? नाही, आम्ही सगळ्या गोष्टीचं स्वागतच करत आलोय। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची घटना मानणारे लोक आहोत,
मग आमचा साधा प्रश्न आहे की ज्या साहित्य संमेलनाबद्दल एवढं गोड गोड बोललं जातं त्याबद्दल बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की हे बैलांचा बाजार आहे म्हणून. मग त्यांनी म्हटलं तर सगळं चालतं, आम्ही म्हटलं तर ते गैर लागू होतं, ती झुंडशाही होती, ती तालेबानी होती. आमचं म्हणणं असं आहे की साहित्य संमेलनामध्ये आताही ठराव करण्यात येऊ शकतो, जे आता सांगितलेलं आहे आमच्या सहकाऱ्यांनी की बाबा तिथं तुम्ही ठराव करा की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. एवढं फक्त तुम्ही ठराव करू शकत नाही कोळीचा. आणि तोच ठराव ज्या स्टेडियममध्ये होईल त्या तोच ठराव त्या स्टेडियमचा नाव बदलण्याचा तुम्ही त्यातल्या महापालिकेला देऊ शकता की बाबा या महापालिकेला आम्ही सांगू इच्छितो की कारण तिथं सगळे साहित्यिक असतात. मला कळत नाहीये की या साहित्यिकामध्ये डॉक्टर आ साळुंके सारख्या महान व्यक्तीला निमंत्रण नाही, मामा देशमुखांना निमंत्रण नाही, अशोक राणांना निमंत्रण नाही, जेमिनी कडूंना निमंत्रण नाही. जे महान लेखक आहेत ज्यांनी परिवर्तनवादी चळवळ चालवली, ज्या फुलेशाह आंबेडकरांचा वारसा महाराष्ट्र सांगतोय, त्याचं मात्र कुठेही नाव नाही. विशेष म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचं साहित्य आज तरी मराठी साहित्य संमेलनाला मान्य आहे का? आजपर्यंतच्या 84 मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचं साधं नाव सुद्धा घेण्यात आलेलं नाही. प्रवीण गायकवाड, तुमचे जे साहित्य संमेलनावरचे आक्षेप आहेत त्यावरची चर्चा आपण स्वतंत्रपणे करू. आता तुम्हीच एक खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. तुम्ही असं म्हणालात की विजय चोरमारे यांनी साहित्य महामंडळाकडे प्रस्ताव मांडण्याचे जे पर्याय दिलेले आहेत त्याचं तुम्ही स्वागत करताय आणि असा प्रस्ताव, असा ठराव मंडळाने मांडावा अशी तुम्ही मागणी केलेली आहे. यासाठी साहित्य संमेलन तर झालं पाहिजे ना? नाही, साहित्य संमेलन होईल ना. हे पहा, साहित्य संमेलन होणारे आमचे मराठा बंधू आहेत, ते शिवसेनेचे सगळे लोक, हे आमचे बहुजन समाजातले लोक आहेत. यांनीच आता जबाबदारी स्वीकारलेली आहे ना ते पार पाडण्याची. त्यांना पूर्व इतिहास माहीत नसल्यामुळं ते आता ते पार पाडणार आहे. आम्ही काय त्यांना फारसा विरोध करणार अशातला काही भाग नाहीये. तुम्ही आता असं म्हणालात की फारसा विरोध करणार नाही, याचा अर्थ प्रवीण गायकवाड स्टेडियमचं नाव बदललं नाही तर आम्ही संमेलन उधळून लावू, ही जी धमकी होती ही धमकी नाहीये आणि तुम्ही संमेलन शांततेत पार पाडू देणार आहात? नाही, आमचा साधं म्हणणं आहे, तुम्ही जर ठराव मान्य करणार असाल त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये तो ठराव घेणार असाल, आमच्या मागण्या मान्य होत असतील तर आम्ही झुंडशाही करायची गरज काय पडलेली आजच्या काळामध्ये? तुम्ही मान्यच करत नाही, तुम्ही धुडकावून लावता. तुम्ही साहित्य महामंडळाच्या कोणत्या अधिकाऱ्यांना, प्रवीण गायकवाड, साहित्य महामंडळाच्या कोणत्या अधिकाऱ्यांना तुम्ही विचारलंय की तुमचा ठराव मान्य होणार की अमान्य आहे? कारण ती बैठकच अजून झालेली नाहीये. अहो, आम्ही नाही, बैठक झालेली नाही. त्यांच्या पुढे औरंगाबाद पासून ठराव पडलेला आहे. औरंगाबादच्या साहित्य संमेलनापासून ठराव पडलेला आहे. आम्ही काय आज पाठपुरावा करता असं समजताय का? आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. प्रवीण गायकवाड, मी तुम्हाला विचारते, तुम्हीच आता असं म्हणालात की ठाण्याच्या साहित्य संमेलन अशा प्रकारचा ठराव पास व्हावा, त्यांनी तो ठाणे पालिकेकडे द्यावा, महानगरपालिकेकडे, हे तुमचं म्हणणं आहे. जर असं करायचं असेल तर ठाण्याच्या साहित्य संमेलनामध्ये ठराव पास होण्यासाठी संमेलन झालं पाहिजे. नाही, संमेलन होईल ना. तुम्ही ठराव करता म्हणून सांगा ना आम्हाला. आता आमचे जे आमदार साहेब आहेत शिंदे, आमचे खास मित्र आहेत. प्रश्न असा आहे की शिंदे साहेबांनी कधीतरी विचार करावा की आम्ही जे आंदोलन चालवलंय ते शिवप्रेमातनं केलेलं आहे, जे जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्यावर अन्याय झालेला आहे. अहो, जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी शिवाजी महाराजांना घडवलंय, हे वास्तव सत्य असताना शहाजीराजेंचं नाव कुठं दिलं जात नाही. आजही भारतामध्ये शहाजीराजेंचा एकही पुतळा नाही. महाराष्ट्रामध्ये जो प्रवीण गायकवाड, तुम्ही चर्चा वेगळ्या दिशेला वळवताय. माझा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर तुम्ही अजूनही देत नाही आहात. पण आपण एकनाथ शिंदेंना विचारणार आहोत की तुम्ही जो त्यांना आवाहन केलेलं आहे तुमचा ठराव मान्य करावा असं, हे ते मान्य करणार आहेत की नाही, यावर काय पर्याय आहे? दाकरू सोमणांचा सुद्धा विरोध आहे, तुम्ही जे काही म्हणताय त्याला, तो जाणून घेणार आहोत. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर, आता ब्रेकवर जाता जाता आपला पोल बघूया. आपला आजचा प्रश्न होता, दादोजी कोंडदेव नावाचा वाद मराठी साहित्य संमेलनात यावेळी आणणं योग्य आहे का? असा बघूया पोल काय सांगतोय. 73% लोकांना संभाजी ब्रिगेडचा जो मुद्दा आहे तो पटत नाहीये आणि त्यांचा याला विरोध आहे.